राज्यभरात वृक्ष लागवडीचा उपक्रम राबवण्यात आला। नागपूरमध्ये पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते वृक्ष लागवड करण्यात आली। नागरिकांनी यात हिरिरीने सहभाग नोंदवला। औरंगाबादेत वन विभाग आणि लष्कर छावणी यांनी संयुक्तपणे 2000 झाडे लावली। लष्कराच्या जागेवर हे वृक्षारोपण करण्यात आलं। विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते। रत्नागिरीतल्या खानूमध्ये वनराईत पालकमंत्री रवींद्र वायकर यांच्या उपस्थितीत स्थानिक प्रजातीच्या झाडांचं रोपण करण्यात आलं। तर कोल्हापुरातही आज वृक्षारोपण करण्यात आलं। जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील, खासदार धनंजय महाडिक, जिल्हाधिकारी डॉक्टर अमित सैनी, शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू प्राध्यापक डॉक्टर देवानंद शिंदे यांच्यासह वन विभागाचे अधिकारी आणि विविध मान्यवरांच्या हस्ते शिवाजी विद्यापीठ परिसरात वृक्षारोपण करण्यात आलं। देशी बनावटीचं पहिलं सर्वात हलकं लढाऊ विमान तेजस आजपासून खऱ्या अर्थानं भारतीय वायुसेनेत दाखल झालंय। हिंदुस्तान एरोनॉटिकल्स लिमिटेडने तयार केलेल्या या विमानाच्या स्क्वॉड्रनची पहिली 2 विमानं आज सेवेत रुजू झाली। जुन्या होत चाललेल्या MiG-21 या रशियन बनावटीच्या विमानांची जागा घेण्यासाठी स्वदेशी विमान असावं म्हणून 1980च्या दशकात या विमानाच्या निर्मितीला मान्यता देण्यात आली। 2001 मध्ये या विमानानं पहिल्यांदा हवेत झेप घेतली। तत्कालीन पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी या विमानाचं तेजस असं नामकरण केलं। त्यानंतर 15 वर्षांच्या काटेकोर चाचण्यांनंतर आता तेजस प्रत्यक्ष रणांगणावर उतरण्यास सज्ज झालं। लग्न न करताच आणि कुठल्याही महिलेशी संबंध न ठेवता एका मुलाचा बाप झालेल्या अभिनेता तुषार कपूरच्या निमित्तानं सिंगल पेरेंटचा विषय चर्चेत आलाय। विज्ञानाच्या मदतीनं हे शक्य झालंय खरं, पण यामुळे देशात पूर्वापार चालत आलेल्या विवाह संस्थेला बसलेला हा धक्का तर नाही की या संकल्पनांचा स्वीकार करण्या एवढी समज समाजाला आली आहे? पाहूयात या संदर्भातील हा स्पेशल रिपोर्ट। लग्नानंतरच मूल जन्माला घालणं, तेही पुरुष आणि स्त्रीमध्ये व्हायला हवं, पण अभिनेता तुषार कपूरला यापैकी काहीच करायचं नव्हतं। पण त्याला हवं होतं स्वतःचं मूल। यावेळी त्याच्या मदतीला आलं ते नवतंत्रज्ञान IVF आणि सरोगसी। तुषार कपूरचे शुक्राणू आणि एका अज्ञात महिलेने डोनेट केलेले स्त्रीबीज घेऊन IVFच्या माध्यमातून ते फलित करण्यात आले। त्यानंतर ते सरोगेट मदरच्या गर्भाशयात ठेवण्यात आले। या माध्यमातून जे मूल जन्माला आलं ते आता कपूर खानदानाचा वारसदार ठरणार आहे। या सर्व प्रक्रियेत बाई आहे, पण आई कुठंच नाहीये। असणार आहे तो केवळ बाप माणूस। इम्पोर्टेंस क्या है इसमें कि अगर सोशल एनवायरनमेंट, फैमिली कल्चर अच्छा है, उनके जो बड़े हैं घर में वो अगर अच्छी तरह से उनको पाले तो जो बच्चा है वो बहुत अच्छा इंसान बनता है। पूर्वी काहीसा विरोध असलेल्या गे, लेस्बियन, लिव्ह इन रिलेशनशिप यासारख्या संकल्पना आता भारतात रुजू लागल्यात। त्यांच्या हक्कांसाठीच्या लढाईला पाठिंबाही वाढतोय। त्यामुळे आई विना मूल ही सिंगल पॅरेंटची संकल्पना भारतीय मानसिकतेत न बसणारी असली तरी ती स्वीकारली जातीये। आतापर्यंत सिंगल पॅरेंट्सचा विषय विधवा, परित्यक्तांपर्यंतच मर्यादित होता, जो परिस्थितीमुळे लादला गेला होता। पण इथं मात्र स्वेच्छेनं सिंगल पॅरेंट स्वीकारलाय। नवीन जे काही शोध लागलेले आहेत त्या शोधांच्यामुळे मूल जन्माला घालण्याची प्रक्रिया ही फक्त लग्नबंधनातूनच व्हावी किंवा स्त्री पुरुषांचा प्रत्यक्ष संबंध येऊन त्यातूनच व्हावी, हा जो काही विचार होता त्या विचाराला आता थोडासा धक्का बसलेला आहे। मुलं कुठल्याही माध्यमातून जन्माला आली तरी त्याला त्याचे हक्क मिळायलाच हवेत। परंतु तुषार कपूरच्या प्रकरणात मुलाला आईचा प्रेम मिळवण्याचा हक्क डावलला जात नाही का, असाही प्रश्न उपस्थित होतो। कोणतीही नवीन गोष्ट स्वीकारताना त्याचे बरे वाईट सामाजिक परिणाम हे होतच असतात, परंतु काळाच्या ओघात आणि जागतिकीकरणाच्या रेट्यात सध्या तरी अशा गोष्टी स्वीकारण्याशिवाय पर्याय नाही। व्हिडिओ जर्नलिस्ट प्रफुल्ल कृष्णात पाटील, झी मीडिया, मुंबई। ज्येष्ठ साहित्यिक आणि विचारवंत राची ढेरे यांचं पुण्यात निधन झालंय। संत साहित्याचे गाढे अभ्यासक डॉक्टर ढेरे यांनी आज त्यांच्या राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला। ते 87 वर्षांचे होते। पुण्याच्या वैकुंठ स्मशानभूमीत ढेरे यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले। ढेरेंनी नाथ संप्रदाय आणि दत्त संप्रदाय यांचा इतिहास जगासमोर मांडला। याशिवाय तुळजाभवानी आणि करवीर निवासिनी महालक्ष्मी ही पुस्तकंही त्यांची गाजलेली आहेत।
ढेरेंचा जन्म पुण्याजवळच्या निगडीत झाला. 1955 मध्ये ढेरेंनी आपल्या लेखन कार्याची सुरुवात केली. तेव्हापासून त्यांची तब्बल 105 पुस्तकं प्रसिद्ध झालेली आहेत. त्यांनी भारतीय रंगभूमीच्या शोधात हा संशोधनपर ग्रंथही लिहिलेला आहे. पुस्तकं लिहून त्यांनी महाराष्ट्राची साहित्य परंपरेत मोलाची भर घातली. साहित्य अकादमी आणि महाराष्ट्र सरकारनं त्यांना साहित्य अकादमी पुरस्कार देऊन त्यांचा गौरव केला. चिकित्सक संशोधक लोकवाङ्मयाचा, लोकसंस्कृतीचा, अध्यात्माचा, सामाजिक अंगाचा आणि इतिहासाचा असा फार मोठा तत्वचिंतक असा संशोधक आज आपल्यातून गेलेला आहे. आणि त्यामुळे महाराष्ट्र साहित्याची, महाराष्ट्राच्या या सर्व अंगांच्या संशोधनाची फार मोठी हानी झालेली आहे. आजचा दिवस हा साहित्य विश्वाला खूप मोठा हादरा देणारा ठरला, कारण लोकसाहित्याचे आणि लोकसंस्कृतीचे गाढे अभ्यासक आणि ऋषितुल्य असं व्यक्तिमत्व डॉक्टर राचिम ढेरे यांचं दुःखद निधन झालं. म्हणजे एखाद्या विद्यापीठाने जेवढा संशोधनाचा पसारा उभा करावा तेवढा पसारा कुठल्याही पायाभूत सुविधा नसताना, कुठलाही वेतन आयोग नसताना हा डॉक्टर राचिम ढेरे यांनी उभा केलेला होता. खूप गमवलं आहे. मुळात थोडं शिल्लक आहे, त्यातले आम्ही गमावत चाललो होतो. आता ह्यात भर पडावी, वाढत राहावं हीच अपेक्षा आहे. त्यांच्याबरोबर मी गेले जवळजवळ 80 वर्ष वावरलो, अभ्यास केला, काही मुद्द्यावरनं भांडलो सुद्धा. पण मुद्दे संपल्यानंतर हसलो सुद्धा. आमचं काय नुकसान झालं ते आमचं आम्हालाच माहिती, बाकीचे फक्त आग्रहलेख. पंढरपूरची वारी सुरू असतानाच भारतीय लोकसंस्कृतीचे गाढे अभ्यासक, संशोधक, विचारवंत आणि साहित्यिक रामचंद्र चिंतामण उर्फ राची ढेरेंनी प्रस्थान ठेवलंय. डॉक्टर राची ढेरेंच्या निधनानं प्राचीन संस्कृतीचा आधुनिक अभ्यासक हरपलाय. रामचंद्र चिंतामण ढेरे. राची ढेरे म्हणजे सत्याशी तडजोड न करता ज्ञानाची आयुष्यभर अखंड साधना करणारा ज्ञान ऋषी. ज्ञानसागरात डुबकी मारून प्रज्ञेचे माणिक मोती शोधून काढणारा एक आधुनिक साधना योगी. ज्ञानाची अखंड साधना म्हणजे काय याचा प्रत्यय म्हणजे राची ढेरेंचं अवघड जीवन होतं. वयाच्या 87व्या वर्षी अखेरचा श्वास घेईपर्यंत त्यांचा ज्ञानयज्ञ अखंड पेटता होता. भारतीय लोकसंस्कृतीचा डोळस भाष्याकार हीच राची ढेरेंची खरी ओळख. ढेरे मूळचे पुण्याजवळच्या निगडीचे. 21 जुलै 1930ला त्यांचा जन्म. दारिद्र्याशी झगडत त्यांनी शिक्षण पूर्ण केलं. संशोधनाची आवड त्यांना लहानपणापासूनच होती. 1955 पासून लोकसंस्कृती, प्राच्यविद्या, संत परंपरा, लोकसंस्कृती याबरोबरच विविध ज्ञानशाखांचा चिकाटीनं आणि डोळसपणं त्यांनी अभ्यास केला. विविध अस्सल संदर्भ शोधण्यासाठी पायपीट केली. अखंड संशोधन केलं आणि त्यातूनच त्यांची ग्रंथसंपदा साकारली. राची ढेरेंची ग्रंथसंपदा: श्री विठ्ठल, एक महासमन्वय, करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी, श्री तुळजा भवानी, लज्जा गौरी, लोकदेवतांचे विश्व, दक्षिणेचा लोकदेव श्री खंडोबा, दत्त संप्रदायाचा इतिहास, श्री व्यंकटेश्वर आणि श्री कालहस्तीश्वर. यासह त्यांच्या सगळ्या ग्रंथांमधून दिसते ती त्यांची अभ्यासाची खोली आणि चिंतनाची झेप. युरोपात अशा प्रकारच्या संशोधनासाठी मोठी परंपरा आहे. आपल्याकडे ज्या काही थोड्या अभ्यासकांनी संशोधनाचे नवे मापदंड निर्माण केले त्या ढेरे आघाडीवर होते. प्राचीन संस्कृतीचा अभ्यास करणारा हा डोळस आधुनिक विचारवंत आता हरपलाय. दीर्घकाळ संशोधन करून लेखन करणारे असे ज्ञान ऋषी दुर्मिळ होत असतानाच ढेरेंचं निधन झालंय. जुन्या ग्रंथांचा शोध घेणे आणि त्याचा संग्रह करणे हा त्यांचा आयुष्यभराचा ध्यास होता. त्यांचा दिवस उगवे आणि मावे. ग्रंथांबरोबरच ते माणसांमध्येही रमत. नव्या संशोधकांचे ते आधारवड होते. कुठलाही आडपडदा न ठेवता ते मार्गदर्शन करत.
पैसा, प्रसिद्धी आणि मान सन्मान यांच्या मागे न लागता अखंड ज्ञान साधना करणाऱ्या ज्ञानमार्गावरच्या या वारकऱ्यानं प्रस्थान ठेवलंय. आता मागे उरलंय ते त्यांचं ग्रंथरूपी विचारधन आणि आठवणी. या ज्ञानयोग्याला झी24 तासची विनम्र मानवंदना. ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया. झी24 तास रहा एक पाऊल पुढे.